सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर घोड्याचा नाल दरवाजावर, मुख्य प्रवेशद्वारावर किंवा उंबरठ्यावर का लावतात, का लावला जातो याविषयी अनेक लोकांना अजिबात माहिती नसते. नाल मिळाली की घरात आणतात आणि आपल्या मुख्य दारावर ठोकून देतात. पण त्याविषयी तुम्हाला काही माहिती आहे का? ते कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न पण करत नाही. परंतु आज माझ्या जिज्ञासेपोटी आणि अनेक महात्म्यांकडून गोळा केलेली माहिती प्रथमच मी सर्वांसाठी, तुमच्यासाठी आपल्या चॅनलवर आजच्या ह्या व्हिडिओमधून घेऊन आलेली आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुरातन काळी राजे महाराजे लोक दळणवळण, शिकार व लढायांसाठी घोड्यांचाच उपयोग करीत असे. त्यावेळी घोड्यांवरून जाताना येताना एखाद्या जंगलात किंवा आडजागी गुप्त धन लपवून ठेवलेलं असायचं. गुप्त धन गाडलेलं असल्यास त्याच घोड्याचा पाय त्या धनावरील जमिनीवर त्या खुणेला लागत असे. असे घोडे परत दरबारी आल्यावर त्यातील एखाद्या विशिष्ट घोड्याचा नाल राजे महाराजे लोक घरात, उंबरठ्यावर किंवा महालाच्या प्रवेशद्वारावर तो नाल, घोड्याचा नाल लावत असे. इंग्रजी यू असतो तसा लावित असे. यू आकार लावल्याने त्या वास्तूची, त्या महालाची, त्या राजे महाराजांची, त्यांच्या लेकराबाळांची, त्या वास्तूची भरभराट होत असे. त्या नाल लोखंडाचा असल्याने शनिदेवांचा हा धातू आहे. लोखंड साहजिकच आहे. शनी महाराजांची, शनिदेवांची त्या घरादारावर, त्या वास्तूवर अखंड कृपा होत असे. त्या घरात सुख समृद्धी नांदत असे. घरातल्या लोकांची इडापिडा दूर जात असे आणि त्या घरावर कधीही कोणाची म्हणजे शत्रूसुद्धा त्यावेळी हात टेकत असे. हा यू जर आकार लावला तुम्ही तर शत्रूसुद्धा गुडघे टेकतील असा हा यू आपण स्थापित केला. फक्त असाच लावायचा नाही, तो यू लावताना म्हणजे घोड्याचा नाल यू आकारात लावताना सुद्धा एक विधी असतो. तो विधीपूर्वक जर तुम्ही नाल तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा उंबरठ्यावर लावला, आधीचे महाराजे लोक अशा विधी करूनच तो नाल ठोकत असे, लावत असे. तुम्ही अशा पद्धतीने जर लावला तुमच्या घरादाराला तुम्हाला कधीच कुठली इडापिडा बांधणार नाही. कुठली वाईट शक्तीसुद्धा तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही. घोड्याची नाल कशी लावावी, स्थापना कशी करावी? सध्या तर घोड्याचे नाल मिळतात, परंतु एखाद्या वयस्कर परिश्रमी घोडा असेल, म्हणजे खूप म्हातारा घोडा असेल, त्याची नाल तुम्हाला मिळाली तर उत्तम. अशी नाल आणायची, घरी आणायची, पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि घोड्याची नाल जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने दिली तर तुम्ही ती कधीच अशी फुकटात घेऊ नका. म्हणजे असेल तुमचा तो, म्हणजे मित्र वगैरे असेल, कोणी असेल तुमच्या घरातली व्यक्ती असेल आणि तो म्हणाला की तुम्ही घेऊन जा ही घोड्याची नाल, तर त्याला थोडे का होईना पैसे द्यायचे आणि मगच ती नाल घरी घेऊन यायची. आणि त्याने नाहीच घेतले, अगदी तुमचे संबंध खूप चांगले असतील, त्याने पैसे घ्यायला नाकारलं तर मग काय करायचं? थोडेसे पैसे एखाद्या मंदिरात जायचं आणि दानपेटीत टाकून आणि मग ती नाल घरी घेऊन यायची. तशी नाल घरी घेऊन येऊ नका. ती नाल आणल्यावर पाण्याने स्वच्छ धुवायची आहे. अशीच नाल काही लोक अशीच नाल आणतात घोड्याची आणि डायरेक्टली आपल्या घराला, मुख्य दाराला ठोकून देता. असं करू नका. ती नाल घरी आणा, पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आणि नाळ घरी कधी आणायची तर तुम्हाला बुधवारी आणायची आहे. नाल घरी आणल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा, एखाद्या ताटात किंवा ताटलीत ठेवायची आहे. त्यावर थोडेसे काळे उडदाचे दाणे, थोडंसं तेल वाहायचं आहे, अर्पण करायचं आहे. हळदी, कुंकू, फुलं यांनी पूजा करायची आहे. साजरं संगीत त्या दिवशी बुधवारच असायला हवा. तुम्हाला फक्त बुधवार बघूनच ही विधी करायची आहे. नालेची पूजा करून झाल्यानंतर समोर बसून तुम्हाला त्या नालेसमोर बसून तुम्हाला हनुमान स्तोत्र व कुंजिका स्तोत्र म्हणायचं आहे 11 वेळा. 11 वेळा म्हटलं तर अतिउत्तम. आता नसेल वेळ
किमान 1 वेळा तरी हनुमान स्तोत्र आणि कुंजिका स्तोत्र म्हणायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला शनिदेवांचा, शनी महाराजांचा ओम शनेश्वराय नमः स्वाहा हा मंत्र जप तुम्हाला 101 माळी, आणि एवढ्या माळी नाही जमल्या 108 वेळा तरी हा मंत्र जपायचा आहे। हनुमान स्तोत्र बोला, कुंजिका स्तोत्र बोला आणि शनी महाराजांचा मंत्र जपायचा आहे किमान 1 माळ तरी। हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला स्तोत्र मंत्र दोन्ही म्हटल्यानंतर ते तेल, उडीद, फुलं, पूजा संबंध दिवस म्हणजे बुधवारच्या दिवशी तसंच तिथं ठेवायचं आहे। दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी 12च्या आत, दुपारी 12च्या आत तो नाल न धुता, तो धुवायचा नाही, त्याला तेल लागलेलं असेल तो तसाच उचलायचा, कपड्याने हलकंसं पुसून घेतलं तुम्ही चालेल, आणि घराच्या प्रवेशद्वारावर किंवा तुम्हाला उंबरठ्यावर लावायचा असेल। घासलेली बाजू दरवाजा बाहेर इंग्रजी यू आकारात ठोकायचा आहे, म्हणजे नाल ठोकताना तुम्ही घरात बसावे व तुमच्याकडून यू आकार दिसेल अशी नाल उंबरठ्यावर ठोकायची आहे। आपल्या घरावर धनवर्षाव होतो, आपल्या घरातील इडापिडा वाईट शक्ती ताबडतोब बाहेर चपळतेने निघून जाते, अगदी कुत्र्यांसारखी धावून बाहेर निघून जाते। कुठलीही वाईट शक्ती तुमच्या घरात टिकू शकणार नाही। तुम्ही जर अशी विधी करून तुमच्या घराला नाल ठोकला तर कसलीच इडापिडा तुमच्या घरात उरणार नाही, राहणार नाही। घरात सुख, समृद्धी, भरभराट होईल। तर अशा पद्धतीने तुम्हाला नाल लावायचाच असेल, तुम्हाला घरी आणायचा असेल आणि तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराला किंवा उंबरठ्याला नाल ठोकायचा असेल तर तुम्ही यू आकारात लावायचा आहे, ठोकायचा आहे, आणि तो नाल आधी घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवायचा, बुधवार पाहून विधी करायची आहे, मंत्र जपायचा आहे। शनी महाराजांची कृपा कायम तुमच्यावर राहील। व्हिडिओ आवडला असेल, अगदी माहितीपूर्वक व्हिडिओ मी आज तुमच्याबरोबर शेअर केला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सर्वांना शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा। धन्यवाद।